हॅलो हॅलो म्हणजे हा व्हिडिओ काढायचा रिझन असा आहे की एक मोठा शॉर्ट झालेला आहे. म्हणजे काय बोलू शकतो आता की जो ब्लॉगचा प्लॅन केला होता तो म्हणजे पुरा ब्लॉग पण म्हणजे बोलू शकतो की आपण तो पुरा ब्लॉग बनला पण असं झालं की म्हणजे ब्लॉग काढताना मी अर्धा ब्लॉग माझ्या फोनमध्ये काढलेला आणि अर्धा ब्लॉग माझा फोनचा स्टोरेज फुल झाल्यामुळे मी दुसऱ्याच्या फोनमध्ये माझ्यासोबत होतं त्याच्या फोनमध्ये मी ब्लॉग काढला होता. प्रॉब्लेम असं झाला की इथून मी इथून काढला पूर्ण ब्लॉग काढला आणि अर्धा स्टोरेज माझ्याकडे आणि दुसरा अर्धा स्टोरेज म्हणजे बोलतात ना की कमसे कम आहे ना 80-90% जो पण मेन ब्लॉग होता जो आपल्याला काढायचा होता, मेन जिथे जिथे मी जाणार होतो त्या लोकेशनवरती आपली मुंबईतच लोकेशन होती. त्या लोकेशनवरती मी जाणार होतो. पण त्या लोकेशनवरती जाऊन सगळा ब्लॉग काढून पण 80% ब्लॉग त्याच्यामध्ये होता, 80-90%, आणि 10% असा पकडा की 10-15% माझ्यामध्ये होता, जो इंट्रो आपण पकडू शकतो. इथून ते विकोई स्टेशनपर्यंत जो ब्लॉग होता तो सीन असा झाला की त्याच्याकडे होता जेवढा माझा पण डेटा होता तो कसा एडिट करायचा होता. त्यासाठी म्हणजे त्याला मी बोलवलेला होता त्या दिवशी, म्हणजे रविवारी हा ब्लॉग रविवारी जुलै 28 तारखेला हा ब्लॉग म्हणजे बोलतात ना की बनवायला घेतलेला, रेकॉर्ड करायला घेतलेला. आणि बोलतात ना दुसऱ्या दिवशी सोमवारी मी त्याला बोललो होतो की डेटा म्हणजे ठेव तुझ्याच फोनमध्ये, माझ्या फोनमध्ये स्टोरेज नसल्यामुळे तुझ्या फोनमध्ये आपण एडिट करू. तर त्याला मी बोलवला माझ्या इकडे की आणि आपण माझ्या घरी ब्लॉग एडिट करू. ॲक्च्युली मी त्याकडे जाणार होतो, पण इंटरनेटचा इश्यू असल्या कारणाने मी बोललो माझ्याकडे वायफाय तर तू माझ्याकडे ये, आपण असा ब्लॉग बनवू म्हणून. तर एडिट करू मीन्स तर ठीक आहे तो बोलला मी येतो. आधी नाही नखरे केले, नाही येत बोलला. नंतर बोलला मी येतो म्हणून. म्हणजे ठीक आहे चल ये. 1:30-2 वाजवले. 2 वाजता मला फोन आला की मी येतो. म्हणजे मी त्याला ट्राय करत होतो फोन, पण त्यानंतर फोन उचलला आणि मला बोलला मी येतो. परत मी त्याला एक अर्ध्या तासानंतर फोन केला, त्याचा रिस्पॉन्स नाही. ॲक्च्युली माझ्याकडे बोलतात ना की बॅलन्स नसल्यामुळे मी त्याला फोन करत होतो, व्हॉट्सॲपवरती ऑनलाईन कॉलिंग करत होतो की फोन म्हणजे तो उचलेल मेसेजचा रिप्लाय देत नव्हता तो. नंतरचा फोन आला की हां मी बस स्टॉपवरती बसलेलो आहे, मी येतोच आहे, थोड्या वेळात मी पोहोचून जाईल. ठीक आहे. असं करता करता नंतर पण त्याला मी खूप 20-25 मिनटानंतर मला असं वाटलं की तो इतक्या वेळात नाही का सेशनला आला पाहिजे. तर इतक्या वेळात मी त्याला फोन केले, त्यांनी उचलले नाही कॉल. मला आता काय करायचं म्हणजे सांगताना पण चुकीचं वाटते की सांगायचं बरं वाटत नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की नवीन चॅनल आहे आणि नवीन चॅनलला पण जेवढे पण माझे बोलतो ना सबस्क्रायबर आहेत, जेवढे पण फ्रेंड फॉलोअर्स आहेत माझे सगळे आसपासचे मित्र आहेत. आधीचं सोशल मीडियावरती मी आधीच थोडंसं पब्लिश करून ठेवले होते की 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ येऊन जाईल, माझा फर्स्ट ब्लॉग येईन, ऑल असं तसं सगळं सांगून ठेवलं होतं. आणि आता जर तोच ब्लॉग येणार नाही तर ते बरं वाटणार नाही, तो ब्लॉग नाही आला तर. आणि माझे पहिला ब्लॉग आहे लाईफचा, तुम्ही पण समजू शकता की पहिला ब्लॉग आपण ठरवलेला, जे पण काम आपलं पहिले ठरवलं आहे ते पहिलंच म्हणजे बोलतात ना त्याला नाट लागते, तो फ्लॉप जातो. तर हे कसं वाटतं, आणि ते पण बिनकारण, त्याला गरज नसते त्या गोष्टीची. तर आपण टॉपिककडे थोडा होऊया. तर त्याला बोलवलं तर असे 3 बोलतात ना 2:30 झाले, 3 वाजले, असे करून 4 वाजले. तर नंतर 4 वाजल्या पण त्याला मी फोन बिन करतोय. मी परत त्याला फोन पण केला माझ्या घरच्यांच्या फोन नंबरवर, तर त्याने उचलला नाही, म्हणजे त्याचा स्विच ऑफ फोन लागत होता. नंतर संध्याकाळी 6-7 वाजता मला फोन करून बोलतोय की अरे नाही भाई शॉर्ट झाला. म्हणजेच की मी येणार होतो पण एवढा पाऊस की विचारू नको. ॲक्च्युली त्या दिवशी ना पाऊसच नव्हता, पाऊस पडलाच नव्हता आमच्या इकडे. पण असं पण नाही रिमझिम पडतो, पडलाच नव्हता पूर्ण दिवस पाऊस. पण तरी पण तो बोलला चल मी ठीक आहे मान्य केले पाऊस होता. नंतर मला रात्री तरी पण त्याला बोलले काम करतो सर, तू नाही येते ना, तू खूप नखरे करतो, मी तुझ्या घरी नाही येणार हे ते असं तसं, घरचे पाठवणार नाही हे ते. एक तर एवढा मोठा असून ते घरचे लहानपणासारखं तुम्ही नाही पाठवत नाही. तिकडे ॲक्च्युली मला समजून घेतलं पाहिजे होतं की पुढे जाऊन काहीतरी शॉर्ट होणार आहे म्हणून. पण नंतर मला
मला मी सकाळी मेसेज चेक केला, रात्री झोपून घेतलं विचार करून वाट पण बघितली मी रात्रीची की तो मला सांगेल पुढच्या गोष्टी अपडेट्स दुसऱ्या दिवसाच्या, की लगेच एडिट करून दुसऱ्या दिवशी टाकायला, म्हणजे झालं तर त्याच रात्री टाकायला. तर नंतर मला बोलतोय की फाईल सगळ्या डिलीट झाल्या. म्हणजे त्या टायमाला मला समजलं नाही, मला काय वाटलेलं की माझ्या फोनमध्ये ज्या व्हिडिओ होत्या ना त्या मी त्याला त्याच दिवशी त्याच रात्री मी त्याला फाईल करून व्हॉट्सअपला मी त्याला पाठवल्या होत्या की त्याच्या फोनमध्ये जाईल आणि त्या फोनमध्ये आपण डायरेक्ट, म्हणजे फोनमध्ये स्टोरेज नसल्या कारणाने असं काय नको होईल की व्हिडिओ बनता येणार नाही. तर त्याला पाठवलं होतं, म्हटलं त्या फाईल मग जास्ती माझं क्लिअर झालं नाही. नंतर मग त्याला मी रिटर्न फोन केले. मग नंतर त्याने मला सांगितलं अरे यार म्हणजे ब्लॉग बनवताना असा टॉपिक एक निघाला होता की त्याला मी सांगितलं का माझ्याकडे स्टोरेज नसल्यामुळे माझ्याकडे कम्प्युटर आहे, त्या कम्प्युटरमध्ये मी बाकीचे स्टोरेज टाकेल. तर त्याला असं वाटलं होतं की लॅपटॉप, ॲक्च्युली माझ्याकडे अगोदर एक लॅपटॉप होता, त्या लॅपटॉपचा विषय त्याला 10-15 वेळा मी असा टॉपिक काढला होता अगोदर ब्लॉगिंगच्या, म्हणजे होता ना 6-7 महिने अगोदर असे विषय मित्र म्हणून निघत असतात. तर मी त्याला बोललो की असं असं, त्याला वाटलं की नाही लॅपटॉपमध्ये एडिट करणार आहे म्हणून त्याने असं रिझन दिलं की त्या फाईल मी ना माझ्या फोनवरून कंपोज केल्यात आणि त्या फाईल मी सगळ्या बनवून ठेवल्या होत्या, म्हणजे काय तुला डायरेक्ट फाईल पाठवायला व्हिडिओ तर जास्ती स्टोरेज जाईल म्हणून. तर मला त्याने हा ना रिझन पूर्ण रात्रभरपर्यंत रिझन दिला. मला 8-9 वाजेपर्यंत मी त्याला फोन करतोय, हे करतोय ते करतोय, रिस्पॉन्स देत नाही. काय सांगू आता, कळत नव्हतं की काय करायचं. बोलतो फाईल डिलीट होईल, तर मी फोन करतोय, बोलतो नाही माझी चुकी नाही, हे नाही ते नाही, माफ कर, जाऊन दे, असं तसं हे ते. त्याला मी लय बोललो की नाही असं नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही पण विचार करणार की तुमच्या या गोष्टीला इमोशन आहेत, तर तुम्ही या गोष्टी कशा करणार. तुमच्या गोष्टीला काय गोष्टीला इमोशन लागले, तुमचा टाईम गेला आहे, तुमचा पैसा गेला आहे, कळलं, तुमचा माइंड गेला. आधी तुम्ही दुसऱ्या माइंडमध्ये विचार करता आणि पुढे तुम्ही पॉझिटिव्ह होऊन दुसऱ्या गोष्टी करायला बघता आणि तिकडे असे शॉर्ट होतात. तुम्हाला ऐकायला येतं की त्या गोष्टी केल्या त्या तुमची चुकी पण नाही आहे आणि त्या गोष्टी तुम्ही बोलतात ना तुम्ही भोगणार. तरी कसं वाटतं हे तुम्हाला पण माहिती पडेल. म्हणजे माहिती ऑफकोर्स वाईट वाटतं या गोष्टी सगळ्या. तरी पण त्याला बोललो, मी त्याच्यावर खूप रागवलो. त्याला मी बोललो की मला माहीत नाही भाई, मला माझ्या व्हिडिओ पाहिजे, मला काहीच माहीत नाही, रात्रपर्यंत दे, काय पण कर, नंतर मला फोन करतो अरे नाही त्या व्हिडिओ कंपोज झाले आहेत ना, त्या व्हिडिओ बोलतात गरम झाल्या आहेत. नंतर बोलतो त्याला लॉक लागला आहे, अर्धा 1 तासानंतर फोन करून लॉक लागला आहे त्याला. बोललो हा काय प्रॉब्लेम, हा काय शॉर्ट बोललो की हा असा तसा करतोय म्हणून. मी बोललो ठीक आहे, काय ऑप्शन नाही. नंतर मग खूप सारे आमच्या दोघांमध्ये भांडण झाले. म्हणजे मीच त्याला बोललो खूप काय, पण याबद्दल मला काय गिल्ट नव्हता, म्हणजे चुकी माझी नव्हतीच. नंतर मला मी त्याला परत फोन केला की भाई मला लास्ट, आता माझ्याकडे लास्ट ऑप्शन होता, मी त्याला लास्ट बोलणार होतो. त्याच्यानंतर सगळा विषय संपवणार होता. म्हणजे त्याचा नंबर ब्लॉक सगळीकडून त्याला ब्लॉक केला आहे मी आता पण, ब्लॉक करून पण त्यानंतर टाकणारच होतो जो केलेला आहे मी. बोलला आता करायचं काय मग. नंतर त्याला लास्ट फोन केला की भाई उचलतो का नाही. स्टार्टिंगला उचलला नाही, नंतर उचलला. नंतर बोलतो नाही भाई मी ब्लॉग डिलीट मारले, सगळे जेवढा पण डेटा होता डिलीट मारला. आता तुम्ही याबद्दल मी काय बोलू शकतो. त्यानंतर पण खूप वेळ भांडण झाल्या गोष्टीबद्दल की काय गरज होती, कशाला गरज होती. ते व्हिडिओ डिलीट तुला नाही यायचं होतं, तुला नाही करायचं होतं, तर तू कशाला नाही बोलला असता. वेगळं रिझन झालं असतं. तू तशा ऑलरेडी रिझन देतोस तर दिले असते वेगळे रिझन, पण मग तू आलाच का. कशा टायमाने माझा टाईम वेस्ट केला, माझे इमोशन वेस्ट केले, मेहनत केली उगाच. मी सिंगल दुसरीकडे गेलो असतो मग. त्यावेळेला आता पण वाईट वाटते. पण माझ्या फोनमध्ये पण आहे ना काही व्हिडिओ आहेत ज्या काढलेल्या आहेत मी इथून माझ्यापासून. आणि म्हणजे जिथे जायचं होतं ना त्याच्या अगोदर पण एक आहे ना आमच्यासोबत सीन झाला. तो माझा पहिला ब्लॉग आहे हा येणारा. तर मला असं वाटतं की हा ब्लॉग वाया नाही गेला पाहिजे, इमोशन वाया नाही गेले पाहिजे. बट बरं आहे की बोलतात ना देवालाच वाटलं होतं की असं होणार आहे. म्हणजे बोलतात ना की या गोष्टीचा दुसरा गोष्टी या म्हणून. तर माझ्याकडे एक मस्त क्लिप आहेत त्या. एक मित्र अचानक जो मित्र बोलतात ना कामामध्ये ॲक्च्युली खूप बिझी असतो, माझा खूप चांगला मित्र आहे तो, कॉमन मित्र आमचा. त्याचा अचानक फोन येतो की प्लीज यार भेटा म्हणून, खूप टाईम झाला आहे, थोडा टाईमच भेटू, 20-25 अर्धा मिनटं भेटू आणि नंतर मग जाऊ बोलला. तोच मित्र आम्हाला अचानक भेटला आणि खरंच त्या टायमाला एवढं भारी वाटलं. तर त्या पुढच्या क्लिप आपण आहे ना म्हणजे तो ब्लॉग मी एडिट करतोय, तो मी पुढे टाकतो.
सो थँक्यू सगळं ऐकल्याबद्दल. आता आपण पुढचा ब्लॉग बघूया.